हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आज महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इकडे आम्ही सकाळी 7 वाजता शिवमंदिरात जाण्यासाठी निघालो होतो आणि इथे बघू शकता तुम्ही सूर्य नेमकाच उगवत होता. सकाळी सकाळी अशा वातावरणात मंदिरात जाण्याची मजाच काही वेगळी असते. एकदम पॉझिटिव्ह व्हाइब्स फील होत होत्या, मन एकदम प्रसन्न वाटत होतं. तर इकडे आम्ही मंदिरात पोचलो होतो. त्यानंतर छानपैकी इकडे शिवजींचे दर्शन घेतले, सर्वांसाठी सुख शांतीची कामना केली. त्यानंतर इकडे नंदी महाराजांचे सुद्धा दर्शन घेतले आणि इकडेच एक छानसे राधाकृष्णाचे मंदिर होते. तुम्ही बघू शकता किती छान मूर्ती आहे इकडे. तिकडे पण मग दर्शन घेतले. सो इकडे समोर आल्यानंतर मला एक महाराजांचे सुद्धा मंदिर दिसले. मग तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतले आणि जास्त सकाळी लवकर आल्यामुळे जास्त काही गर्दीसुद्धा नव्हती मंदिरात. एकदम छान प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर आम्ही इकडे घरी निघालो होतो. तुम्ही बघू शकता इकडे नूतन थोडी नाराज होती, कारण तिला सकाळी मी झोपेतून उठवले होते. तिची काही झोप झालेली नव्हती, त्यामुळे ती थोडीशी नाराज वाटत होती. सो इकडे घरी आल्यानंतर मी छानपैकी गरमागरम खिचडी बनवली, कारण त्यांना काही सुट्टी नव्हती. सण जरी असला तरी आपली कर्तव्यसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत, बरोबर ना. मग इकडे छानपैकी खिचडी बनवली, चहा बनवला. सो तुम्हा सर्वांना परत एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भगवान शिव तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांती घेऊन येऊ. सो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.